तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोशन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल इट्स रोशन ब्लॉग्स वरती। आज मी पोहोचलो चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरीमध्ये, ते म्हणजे राजुरा इथे। आजचा प्रवास ना खूप खास आहे, कारण मी जातोय त्या ठिकाणी जिथे शेकडो वर्षापासून साधू संत ऋषी मुनींनी साधना केली आहे, जिथे दगड बोलतात, भिंती इतिहास सांगतात आणि जिथे पहाटेचं पहिलं सूर्यकिरण देवाला पाहूनच उगवतं असं म्हणतात। मी बोलतोय सोमेश्वर मंदिर राजुरा बद्दल। नाका नंबर 3च्या थोडं पुढे गेलं, कुणालाही विचारलं की हा रस्ता तुम्हाला थेट मंदिराकडे घेऊन जातो। चला माझ्यासोबत इतिहासाचा एक अद्भुत प्रवासावर। मंदिरात शिरतात लक्ष वेधलं ते समोरच्या भव्य नंदी महाराजांनी। शांत भक्कम आणि इतके जिवंत भाव की जणू काही पापण्या लावतील तर नंदी आपल्याशी बोलायला लागेल। या सभा मंडपाची वैशिष्ट्य म्हणजे इथली प्रत्येक भिंत, प्रत्येक खांब अप्रतिम कोरीव शिल्पांनी सजलेला आहे। इतकं सुंदर, इतकं बारकाव्याने काम, आणि तेही कोणत्याही आधुनिक मशीन नसताना। त्या काळातील कारागिरी पाहून फक्त एकच वाटतं, ते आपले पूर्वज कलाकारच नव्हे, ते महान वैज्ञानिकही होते। आता येतोय आपण मुख्य गाभाऱ्याकडे। समोर आहे शिवलिंग, स्वयंभू आणि अत्यंत प्रसन्न। पण इथे एक खास गोष्ट लक्षात आली, शिवलिंगाच्या खाली जाण्यासाठी जी पायरी आहे त्याचा प्रवेशद्वाराच्या एका बाजूला श्री गणेश कोरलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला नवग्रह देवता। याचा अर्थ स्पष्ट आहे, कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणेश पूजन आणि नवग्रहांची कृपा प्राप्त करूनच पुढील साधनाकडे जाण्याची प्रथा येथे होती। तर मित्रांनो, आज आपण आलो सोमेश्वर राजुऱ्याच्या मंदिरामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी या पद्धतीची शैलीतली बांधकाम आहे। आणि शक्यतोवर ही जे कला होती ती यादवांनी आणलेली कला होती, त्यांनी प्रसिद्ध केलेली होती। आणि आपण जेव्हा याच्या गर्भगृहात पण पाहतो तर जरा उलट्या स्वरूपाचा शिवलिंग आपल्याला दिसतो, कारण हे जरा असं म्हणू शकतो की आपण चंद्रपूरच्या जे अंचलेश्वर मंदिराच्या शिवलिंग आहे त्याच्याशी जरा साम्य ठेवतं। आणि इथलं बांधकाम अजूनही आपल्याला दिसतं, ते म्हणजे दगड आणि चुन्याचा पण वापर केलेला इथे दिसतोय, आणि अखंड दगडाच्या माध्यमाने हे केलेलं दिसतंय। आणि इथल्या अजूनही मूर्त्या खरंच म्हणजे फ्रेश आहेत, म्हणजे जवळपास 12व्या-13व्या शतकात महाराष्ट्रात ही पद्धत हेमाडपंथी पद्धतीने हे सगळं कार्य सुरू केलं गेलं होतं बांधकामाचं। आणि आज आपल्याला इथे सिद्धेश्वर मध्ये इवन किंवा आपलं काय म्हणतं त्याला अंचलेश्वर मंदिराकडे हे बांधकाम दिसतं हेमाडपंथी पद्धतीने केलेलं। तर याबद्दलची माहिती सांगायला इच्छुक अध्यक्ष आहे, जे जवळपास यांची 3री पिढी आहे या भागामध्ये किंवा या मंदिराचं जतन करतात। तर आपण त्यांच्यासोबत बोलूया। काका, तुमचं नाव सांगा सर्वप्रथम। माझं नाव मारुती गोविंदराव येरणे। आणि तुम्ही कुठचे? मी प्रॉपर राजुरा। बरं, या मंदिराबद्दल माहिती सांगायची झाली तर? हो साहेब, या मंदिराची माहितीबद्दलची माझे आजोबा धर्माजी नागोबाजी येरणे ते इथं फार जंगल होतं, आणि त्या जंगलाच्या याच्यामध्ये ते सुद्धा हप्त्याला इथं येऊन समजा साफसूफ करणं, मंदिराची समजा पूजन करणं। तर रस्ता असा बिकट होता की इथं समजा वाघ, आसोली हे सगळे इथं जवळपास खूप मोठं जंगल होतं। तरी पण हप्त्याला एक चक्कर मी शनिवार नाही का, शनिवारच्या दिवशी पूजन करून जायचे म्हणायचं। तर असं करत आमचे वडील साहेब त्या काळामध्ये 1933 मध्ये नवावर शिकून होते, म्हणजे आमच्या वडिलांना सगळं जवळपास माहिती होती ते नाही का। मग आमच्या वडिलांना इथं त्यासाहेब निजाम म्हणून होते, इथं निजामच्या काळाचे ते शिक्षण त्या काळाचं। आणि माझ्या वडिलांना परीक्षा ते हैदराबादला दिली त्या काळामध्ये। आणि मग त्यांनी मग आमच्या आजोबांना सांगितलं म्हणते की अरे गोविंदा, ह्या मंदिराची सेवा आपण करायची नाही का। आता माझं म्हातारपण झालेलं आहे। मंदिराच्या बाहेरील भिंतीकडे बघितलं तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, हे मंदिर एक अखंड दगडावरती कोरीव काम करून उभं केलं गेलं असावं। इथे विष्णूचे वेगवेगळे अवतार, देवी देवतांचे रूप, आणि प्रत्येक मूर्तीमध्ये असा जीव आहे की जणू काळ थांबला आहे। आश्चर्य याचं नाही की हे शिल्प इतकं सुंदर आहे, आश्चर्य याचं आहे की जवळपास 1000 वर्षानंतरही हे तितकंच ताजं वाटतं। मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी जागा आहे जिथं पूर्वी साधू संत ऋषी मुनी येथून थांबत होते। बोगदा होता म्हणजे त्या बोगद्याच्या याच्यावर जर आपण आराम केला तर बिलकुल कलर मध्ये हवं असं समजा। ओके, त्या काळामध्ये। आणि मग हे आम्ही हे विचारलं, मग हे कशासाठी आहे बा, हे नाही का
तर इथं प्रत्येक ठिकाणी लहान छोट्या पिंड होत्या. इथं समजा पिंड आणि इथं लोक समजा ते ध्यानाला बसायचे नाही का, ते पाणी पाऊस झाला समजा तर हे पिंडीचे नमस्कार करून आपला आराम करायचे म्हणायचे. पॅडीने सांगितल्याप्रमाणे इथे अगोदर लोक थांबायचे, आंघोळ करायचे, त्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती जाऊन तिथे पूजा आठवायची आणि आराम करण्यासाठी या ठिकाणी बसायचे. आणि कसं ऋषीमुनीच्या काळातल्या लोक असतात कसं ते ध्यानस्थ लोक राहायचे आणि जवळपासची लोक त्या दर्शन येत होते. कोणी आली समजा असं, पण बाहेरचे लोकांचे इथं मुक्काम होता. रात्री काही लोक यायचे, त्यावेळेवर दर्शन नाही व्हायचं तर रात्री इथं थांबायचे, मग सकाळच्या वेळेस इथून स्नान वगैरे करून मग ते दर्शन ध्यान करत होते, साधना करत होते. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर इथे स्नान करून ते शिवलिंगाच्या पूजेसाठी आत जायचे. हे फक्त विश्रामस्थळ नव्हतं, हा आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवेशद्वार होता. आता आपण आलोय मंदिराच्या अगदी समोर असलेलं हनुमानाचं मंदिर. इथे असं म्हटलं जातं की मुख्य मंदिरातील हनुमान शिल्पासारखीच ही विशाल हनुमान मूर्ती नंतर बनवण्यात आली आणि विशेष म्हणजे ही एका मोठ्या दगडातून कोरलेली आहे. आजही राजुरा किंवा जिल्ह्यातील इतकी मोठी दुसरी दगडी हनुमान मूर्ती नाही असं सांगितलं जातं. हनुमान मंदिराच्या समोरच ना 2 छोटे छोटे मंदिर आहे. त्यामध्ये एक आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, निजामाच्या काळात पाहून टाकलं मुघल काळात. तर मग नंतर आम्ही विचार केला म्हणजे असं ते कसं साहेब, आता आमचं वय त्यावेळेला लहान होतं, काही लोक आता म्हणणं आम्हाला ऐकून घ्यायला लागलं. ठीक आहे बसून. आणि तिथे एक दुसऱ्या मंदिरामध्ये गोष्ट पिंडासारखी दिसते, पण ती पिंड नाहीये अशी माहिती मला इथल्या स्थानिक लोकांनी दिली आहे. म्हणे याचा तुम्हाला इतिहास सांगतो. जे लोक नवस ठेवतात म्हणे केस काढायचे नाही का, केस काढायचे, याचा आकार म्हणे कसा आहे म्हणे डोक्यासारखा आहे नाही का, याचा आकार डोक्यासारखा. तर आतमध्ये हे करायचं, पूजापाठ करायची पिंडीवर आणि इथं बसून त्याचे केस काढून इथं अर्पण करायचे. ओके, नवस ठेवणाऱ्या लोकांनी. आणि ते केस नंतर अर्पण केल्याच्या नंतर इथे नाला जवळ होता बसा पहिल्या काळामध्ये, तिथे शिरवून द्यायचे. म्हणजे केस आतमध्ये नाही काढायचे, केस काळासाठी हे ठेवलं म्हणजे केस दान करायसाठी. बर. सोमेश्वर महादेव मंदिराचा इतिहास सांगतं की हे मंदिर चालुक्य आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं अप्रतिम उदाहरण मानलं जातं. सुमारे 1000 वर्षापूर्वी अधिक प्राचीन असलेलं हे मंदिर त्या काळातील कलेचा, विज्ञानाचा आणि भक्तीचा संगम दाखवतं. आणि इतिहासकारांच्या मते ही वास्तू एका दगडी शिडेवर कोरून तयार करण्यात आलेली आहे. चुन्याचा आणि दगडाचा वापर करून कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय इतकं परिपूर्ण रचना उभारणं हे त्या काळातील असामान्य तांत्रिक कौशल्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे खोदकाम करताना सापडलेले 30 शिवपिंड इथे प्रस्थापित केले आहेत, ते जे हनुमान मंदिराच्या अगदी समोर आहेत. मित्रांनो, आजचा हा प्रवास फक्त मंदिराचा नव्हता, तो होता आपल्या संस्कृतीचा, कलेचा, श्रद्धेचा आणि इतिहासाचा. जर तुम्हाला हा इतिहासाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर ठिकाणाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. मी रोशन, भेटेन नव्या प्रवासात. तोपर्यंत जय महादेव, हर हर महादेव.